परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालाय। या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि पोलिसांचं म्हणणं यात तफावत असल्यानं सोमनाथच्या मृत्यूचं गूढ कायम आहे। सोमनाथचा मृत्यू झालाय, कारण वेगळी समोर आल्यानं सोमनाथला कोणी मारलं असा सवाल आता उपस्थित करण्यात येतो आहे। नमस्कार, मी हर्षदा परब। सोमनाथ हा परभणी हिंसेत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आंदोलनकर्ता आहे। परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचं माते फिरून तोडफोड केली। 10 डिसेंबरला ही घटना घडली आणि त्यानंतर 11 डिसेंबरला या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात आलं। त्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं। गाड्यांची तोडफोड झाली, जाळपोळ झाली, दगडफेक झाली। पोलिसांनीही आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला। दगडफेक, गाड्या फोडणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शोधून ताब्यात घेतलं। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांच्या या धरपकडीवर कोम्बिंग ऑपरेशनचे आरोप केले होते। या धरपकडीतच 35 वर्षांच्या सोमनाथ सूर्यवंशीला अटक करण्यात आली होती। दगडफेक केल्याप्रकरणी सोमनाथला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। 14 तारखेला सोमनाथला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 डिसेंबर 2024 ला सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची बातमी समोर आली। सोमनाथला रविवारी हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात येत होतं, तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सोमनाथचा कोठडीत मृत्यू झाल्यानं त्याच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करण्यात येऊ लागलीय। पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात येत होते। तसंच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारी रुग्णालयात जिथं पोस्टमॉर्टेमची व्यवस्था आहे अशा ठिकाणी सोमनाथचं पोस्टमॉर्टेम करण्याची आणि त्याचं चित्रीकरण करण्याची मागणी केली होती। यावेळी आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याला जामीन मंजूर होऊनही त्याचा मृत्यू झाल्याचं म्हणत शंका देखील उपस्थित केली होती। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी केली आहे। तसंच सोमनाथच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। तर रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ करण्याचं आणि सूर्यवंशीच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांचं सांत्वनपर निधी देण्याची मागणी केली आहे। दरम्यान सोमनाथचा पोस्टमॉर्टेमचा प्राथमिक अहवाल समोर आलाय, ज्यामध्ये सोमनाथच्या मृत्यूचं तात्कालिक कारण शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं नमूद करण्यात आलं आहे। म्हणजे सोमनाथचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाल्याचं या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। तर सोमनाथच्या मृत्यूची वेळ 15 डिसेंबरला सकाळी 6:45 6:49 नोंदवण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही वेळ नमूद करण्यात आल्याचंही या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलं आहे। सोमनाथचा हा रिपोर्ट प्रबुद्ध भारत आणि प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलाय। या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार सोमनाथचं मृत्यूपूर्वीचे मेडिकल रिपोर्ट्स मागवण्यात आलेले आहेत। पोलीस ते जेव्हा देतील त्यानंतर मग सोमनाथच्या पोस्टमॉर्टेमचा अंतिम निष्कर्ष देण्यात येईल असंही या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झालाय, पण पोस्टमॉर्टेमच्या प्राथमिक अहवालानुसार सोमनाथचा मृत्यू हा शरीरावरील अनेक जखमांमुळे झालेल्या धक्क्यानं झालाय। त्यामुळे सोमनाथला नेमकं कोणी मारलं हा सवाल पोस्टमॉर्टेम नंतरही उरतोच। सोमनाथ हा पुण्यातला असून लॉचा विद्यार्थी आहे। परीक्षा देण्यासाठी तो परभणीत आला होता अशी माहिती समोर आली आहे। आता त्यामुळे सोमनाथच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढतं।